सर्व मंगल मांगल्ये शिवा सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. मी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा थंबनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल की आज मी आणि अखंड दिवा कसा लावायचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. नवरात्रीमध्ये देवीपुढे अखंड दिवा लावला जातो. ही ज्योत 9 दिवस जळत राहिली पाहिजे. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. आणि कोणतीही पूजा असो अथवा कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण दिवा लावत असतो. म्हणून सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावताना सकाळ संध्याकाळ पूजा करण्याची सुद्धा प्रथा आहे. नवरात्र चालू होत आहे. या 9 दिवसामध्ये घटस्थापनेबरोबर आपल्याला देवीबरोबर हा दिवा लावायचा असतो. तर हा दिवा कसा लावावा, वात कशी बनवावी, त्याचबरोबर अखंड दिव्यासाठी लागणारी वात कशी बनवायची, त्याचबरोबर अष्टदल कमल कसं काढायचं याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अखंड दिवा लावण्याची विधी काय असणार आणि नियम काय असणार आहे ते आज आपण पाहून घेऊयात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक छोटा चौरंग घेतला आहे आणि इथे मी लाल रंगाचा कपडा अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता अष्टदल कमल काढून घेत आहे. तर इथे मी तांदूळ घेतले आहे. तांदूळ आता याच्यावर सपाट करून घ्यायचे आहे. तांदळापासून स्वस्तिकही बनवू शकतो आणि तुम्ही इथे रंगीत अक्षता करून घेऊ शकता. आणि इथे पहा आधी मी इथे 4 लाईन काढून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता. अष्टदल कमल बनवणं अत्यंत शुभ आहे आणि सोपं पण आहे. तांदळावरती व्यवस्थित अशा 4 लाईन बनवून घेत आहे. त्या लाईनची जी वरची टोक आहे ती जोडून घ्यायची आहे, जेणेकरून 8 पाकळ्या आपल्या तयार होईल. अशा पद्धतीने एक एक करून मी 8 पाकळ्या तयार करून घेत आहे. आणि तुम्हाला दिव्याखाली एखादी ताट ठेवायची असेल तर ताटामध्ये अष्टदल कमल अशा प्रकारे काढून घेऊ शकता किंवा ओल्या कुंकवाच्या सहाय्याने देखील तुम्ही अष्टदल कमल बनवू शकता. तर इथे पहा 8 पाकळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत. तर त्या 8 पाकळ्यांचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे, तर ते छान दिसतील. आणि मधला भागही सपाट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण त्याच्यावरती दिवा ठेवणार आहे. तर इथे पाहू शकता अष्टदल कमल आपले बनवून झालं आहे. तर याच्यावरती आपण हळदी कुंकुम टाकून घेणार आहोत. तर त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करणार आहे. सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. तर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा लावण्यापूर्वी संपूर्ण 1 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे. त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून चांगलं वाळवून घ्यायचा आहे. नंतर त्याचा वापर आपण अखंड दिवा लावण्यासाठी करू शकतो. तर नवरात्रामध्ये अखंड दिवा लावताना मनात काही संकल्प घ्यायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही. तर यानंतर आपण दिव्यासाठी लागणारी वात तयार करून घ्यायची आहे. तर ही वात 1.25 हाताची मापाची असावी. ही वात तुम्ही कापसापासूनही बनवू शकता. मी इथे कलाव्यापासून बनवत आहे. कलावा 1.25 हाताची मापाची 2 कलावा घेत आहे, जेणेकरून आपली वात तयार होईल. आणि वात हातावर ती वळवून घेत आहे. बाजारामध्ये जे वाती मिळतात ते अत्यंत छोटी असतात आणि 9 दिवस आपल्याला वात पुरत नाही आणि ती वात विझू शकते. त्यामुळे अशी वात आपण घरीच बनवून घ्यायची आहे. तर इथे पहा बारीक अशी वात आपण हातावरती वळवून घ्यायची आहे, जेणेकरून वातीला सारखं बदलण्याची गरज नाही. तर इथे पहा लांब वात बनवून घेत आहे. बारीक छोटीशी वात मी हातावरती वळत आहे. तर इथे वात तयार झाली आहे आपली. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची 9 रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला प्रसन्न करणं सोपं असतं, म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात आणि उपवास करतात आणि अखंड ज्योत लावतात. तर इथे मी छानपैकी अशी कलाव्याची वात तयार करून घेत आहे आणि या वातीला हातावर छानपैकी अशी वळवून घेत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अशा प्रकारे जर आपण वातीला छानपैकी वळवून घेतलं तर ती वात खूप छान आपली प्रज्वलित होते. आणि जे वातीचं बंद भाग आहे तो वरती दिव्यामध्ये वरती करायचा आहे आपल्याला, जेणेकरून ती अशी खुलणार नाही वात आणि छानपैकी जळते पण. तर इथे मी अखंड दिवा लावण्यासाठी तुपाचा वापर करत आहे. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा वापर करावा किंवा मोहरीचा तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल व्हायचे आहेत. अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी. तर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेलाचे दिवा देवीच्या उजव्या बाजूने ठेवावे. तर तुपाचा दिवा असेल तर देवीच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. दिव्याला वारा लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जरी लागत असेल तर
बाजारामध्ये काचेचे झाकण असलेले दिवे मिळतात. तर संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही फूक मारून दिवा विझू नये. दिवा स्वतः शांत होऊ देवा. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा देवी आणि देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोनात ठेवून शुभ मानले जाते. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याची तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे आणि दिवा ठेवण्यापूर्वी श्री गणेश देवीला आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपली इच्छा म्हणावी आणि देवी आईला सांगता करा की माझी सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी पहिले वातीला पण भिजवून घेत आहे. जर आपण ही वात भिजवली नाही आणि अचानक घाईमध्ये दिवा असाच लावून दिला, वरची वात नाही भिजली, तर मग पूर्ण वात अशी जळून जाते आणि तो दिवा विझून जातो. म्हणून याची काळजी पहिले आपल्याला घ्यायची आहे की आपण पहिले वात भिजवून घेऊ. आणि दिवा लावताना आपल्याला शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाये दीपज्योती नमस्तुते हा मंत्र बोलायचा आहे. किंवा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवा सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर हा मंत्र तुम्ही बोलू शकता. असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने 1000 पटीने अधिक पुण्य प्राप्त होते. दिव्यांच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यान धारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते आणि अखंड ज्योत लावल्यानंतर ती जळत राहावी याची काळजी घ्यावी. जोपर्यंत घरात अखंड ज्योत पेटत राहील तोपर्यंत घर एकटे सोडू नका. या नवरात्रीच्या काळात मातेची जप करा, ध्यान करा आणि गलिच्छ हातानेही दिव्याला स्पर्श करू नका. अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तूप वापरणे चांगले आहे, परंतु जर शक्य असेल तर तिळाचे तेल वापरा. जर तुम्हाला अखंड ज्योत घरात प्रज्वलित करता येत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा दान करू शकता. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दीप प्रज्वलनाला अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ संध्याकाळ पूजा करताना सुद्धा लावतात. आपण आपल्या घरी जाता आपण दरवाजासमोर सुद्धा दिवा लावत असतो आणि तुळशीजवळ आपण दिवा लावतो. आणि आता आपण देवीसमोर संकल्प करायचा. एका हातामध्ये तांदूळ आणि फूल घ्यायचं आणि त्याच्यावरून पाणी सोडत देवीला संकल्प करायचा आहे आपली जी इच्छा आहे ती, आणि मग तो त्या ताटामध्ये सोडून द्यायचा आहे. अखंड दिवा कसा लावायचा आणि अष्टदल कमल कसं काढायचं आहे ही संपूर्ण माहिती मी आज दिली आहे तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.